हा माझ्या आयुष्यातला तो भाग आहे जो मी आत्तापर्यंत कधी कोणाला दाखवला देखील नाही आणि सांगितला देखील नाही. श्री स्वामी समर्थ. सकाळ सकाळी छान असं उरकून मी केंद्रात गेले होते, कारण की आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस होता. गुरुचरित्र पारायण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर इतकं छान मन प्रसन्न वातावरण वाटत होतं. छान असं तिथे पूजा वगैरे सुरू होती. त्यानंतर स्वामींची छान असं दर्शन वगैरे घेतलं. स्वामींना माझी सगळी सुख-दुःख सगळी सांगितली आणि त्याच्यानंतर छान अशी प्रार्थना वगैरे करून मी बाहेर आले आणि ह्या नारळ स्वरूपात माझी सगळी निगेटिव्हिटी मी त्या जाळून टाकली. आज केंद्रात खूप छान वाटत होतं, कारण की गुरुचरित्र पारायणाचा 7वा दिवस देखील पूर्ण झाला आणि त्यात खूप छान अशा पूजा वगैरे झाल्या. त्याच्यानंतर घरी आले, कारण की मला बँकेत जायचं होतं. खूप दिवस झालं माझं बँकेचं काम अडकून होतं. बँकेतलं काम करायचं होतं म्हणून एवढ्या उन्हात मी आणि दीदी दोघी देखील चालत गेलो. ऊन तर हल्ली इतकं वाढलंय ना, की बाहेर जायची इच्छा पण होत नाही. पण काम अडकलंय त्यामुळे ते करणं पण खूप गरजेचं आहे. त्यामुळे दोघी एवढ्या उन्हात आलो आणि एका झटक्यात माझं काम होईल असं कधी माझ्यासोबत झालंच नाही. कारण की मला दर 10-10 मिनिटं खाली उतर, वर जा चालूच होतं, कारण की मला झेरॉक्स काढायच्या राहिल्या होत्या. त्यानंतर फायनली आम्ही फॉर्म सबमिट केला आणि पाणी वगैरे पिऊन घरी आलो. एवढ्या उन्हात गेले कसे होते आणि येताना अवतार कसला झाला होता. इतकं तर खूप ऊन झालंय. दुपार गेली, संध्याकाळी म्हटलं जरासं डीमार्टला जाऊन यावं, कारण की खूप दिवस झाले डीमार्टला देखील गेलो नव्हतो. आणि ह्यांनी आम्हाला डायरेक्ट ना टोल नाक्यावर सोडलं, कारण की पुढे पोलीस उभे होते म्हणून पकडतील ह्या कारणावरून. मग छान अशी गेलो डीमार्टला, छान अशी शॉपिंग वगैरे केली आणि आज असा काहीसा माझा दिवस होता. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.